यंदा ही सभा माझ्या मतदारसंघात होत नाहीये, ही बाहेर होत आहे आणि पालकमंत्री साहेबांनी घेतलेली ती सभा आहे. त्याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या दिवसापासूनच जेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांचे बरोबर तेव्हापासूनच कधीही माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाही येत आणि मला त्याबद्दल वाईट पण वाटत नाही, कारण पालकमंत्री महोदय हे स्वतः निर्णय घेत असतात जिल्ह्याचे, ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे. त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून ते घेत असतात. त्यामुळं ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांची. त्याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या. मला ज्याला बोलवलं त्याला मी बऱ्याच वेळा गेलो होतो, पण जिथं बोलवलं नाही तिथं आजपर्यंत तर कधी गेलो नव्हतो. म्हणजे आजच्या सभेला सुद्धा तुम्हाला निमंत्रण दिलं गेलंय किंवा तुम्ही जाणार आहात का? आता इथं दोन प्रश्न आहेत. महत्वाचा प्रश्न म्हणजे एकतर मला तर अजून कुणी काय सांगितलं नाही या किंवा काय आहे मला काय माहित नाही, परंतु बहुतेक मधल्या काळात जरा ताणतणाव निर्माण झाल्यामुळं काय झालं का एक बघावं लागेल, त्याला किनारा आहे का ते एक बघावं लागेल. म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही तणाव निर्माण झाला होता पक्षामध्येच पक्षांतर्गत, त्यामुळेच हे सगळं घडतंय असं तुमचं म्हणणं आहे? तसं म्हणता येत नाही, पण बेसिकली आता जे सत्कार आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचे सत्कार आहेत आणि आमच्या बाबतीत असं झालं की जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते, परंतु माझ्या इथं मात्र मी नेमकं भाजप बरोबर एकत्र होतो. त्यामुळे मला क्रमप्राप्तवे मी भाजप बरोबर गेलो. त्यामुळे एखाद्या वेळेला आमच्या सदस्यांना आणि आम्हाला जरा बाजूला ठेवलं. आणि पहिल्यापासून साहेबांचा स्वभावच तसा आहे, पालकमंत्री साहेबांचा. त्यामुळे आम्हाला त्याची सवय आहे. आमची त्यांची मैत्री चांगलीच आहे, पण ते पहिल्यापासून तसेच आहेत, आज नाही. त्यांचा स्वभावच तसा आहे. त्यांना ते जास्त बोलतच नाहीत कोणाशी जास्त. ह्या पहिल्यापासूनच आहे त्यांचा स्वभाव. त्याला आपण काय करू शकतो.